हॅलो बहिणींनो, आज आपण बनवणार आहे लसूणी पालक। त्यासाठी मी एक जुडी पालकची घेतलेली आहे आणि लसूण जरा जास्त टाकायचं आहे आपण। ही लसूणची पेस्ट जी घरी बनवलेली आहे आणि हे आहे गार्लिक पेस्ट जे मी बाहेरून मागवलेली आहे। जरा जास्त टाकायचं आहे आपल्याला लसूण, जिरे, मोहरी, थोड्याशा हिरव्या मिरच्या कापून घेतलेले आणि कांदा। तर आता आपण कढई तापवून घेतलेली। आता आपण तेल घालूया थोडंसं। लसूणी पालकमध्ये जास्त लसूण टाकल्यानंतर पालकची टेस्ट खूप छान होते। आता आपण तेल टाकलेलं आहे, तेल आपलं थोडं गरम झालेलं आहे। तर जिरे टाकूया 2 चमचे। ह्याची फोडणी खूप चांगली बनवायची। लसूण टाकल्यानंतर एकदम भारी तडका आला पाहिजे, तर ह्याची चव खूप चांगली लागते। जास्त टाकायचा लसूण। आता मी लसूणची पेस्ट टाकते घरी बनवलेली जी, आणि मी गार्लिक पावडर पण वापरणार आहे। आता आपण टाकूया थोडीशी हळद, हिरव्या मिरच्या, आणि कांदा लाल गुलाबी होईपर्यंत परतायचा। आता आपण टाकूया गार्लिक पावडर। या पावडरमुळे टेस्ट खूप चांगलं, वास खूप चांगला आहे त्याचा। पालकची टेस्ट लसणामुळे खूप जास्त वाढते, म्हणून लसणाचा वापर जास्त करायचा। आपण आपली पेंडी जी पालकची साफ करून घेतलेली तेलात थोडंसं कट करूया। आणि आपल्याला पालकच्या भाजीमध्ये थोडंसं कमी मीठ वापरायचं, का तर ह्याच्यात जास्त मीठ खपत नाही। जास्त मीठ टाकलं तर ती खारट होते भाजी। आता चवीनुसार आपण थोडंसं मीठ टाकूया, अर्धा चमचा, झाकून ठेवूया। बहिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। लसूणी पालकच्या भाजीचा वास इतका सुंदर येतो ना। झाली आपली भाजी। आता ह्याचं थोडंसं पाणी आटलं झालं।